माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून मी आपली प्रॅक्टिस घेत आहे. तर मी तुम्हाला आतापर्यंत टेन्स शिकवले. टेन्समध्ये काय काय शिकवलं तर साधा वर्तमान काळ शिकवला, साधा भूतकाळ शिकवला, चालू वर्तमान काळ शिकवला आणि आता तुम्हाला चालू भूतकाळ शिकवत आहे. तर ह्या चालू भूतकाळातील वाक्य बघा की कसे तयार केले जातात, त्याची रचना कशी असते, त्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागतं. तर याचं सविस्तरसाठी तुम्ही आता तुमच्या वहीमध्ये लिहित चला आणि बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करत चला. चालू भूतकाळ. चालू भूतकाळ यालाच काय इंग्लिशमध्ये म्हणतात कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस पास्ट टेन्स. पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तर ह्या चालू भूतकाळातलं वाक्य बनवत असताना आपण कोणतं सूत्र वापरत असतो तर ते सूत्र घ्या लिहून. सूत्र आहे बघा, करता अधिक टू बीचं भूतकाळी रूप. टू बीचे भूतकाळी रूप वॉज आणि वेअर. वॉज वेअर अधिक मुख्य क्रियापदाला. मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय अधिक कर्म. तर या सूत्राच्या आधारे आपण काय करत असतो, ह्या पास्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवत असतो. म्हणजेच चालू भूतकाळ जे आहे तर यासाठी आपण या सूत्राचा वापर करत असतोच. करता म्हणजेच सब्जेक्ट. टू बीचे भूतकाळी रूप म्हणजेच वॉज वेअर. टू बीची भूतकाळी रूपे वॉज वेअर. वॉज वेअर अधिक मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय. म्हणजेच याला काय करायचं आपण V1 ला ING प्रत्यय. ING प्रत्यय अधिक कर्म. कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट. या सूत्राच्या आधारे आपण अनेक वाक्ये बनवू शकतो किंवा आपण इंग्लिश कशी बोलता येते याचा सराव करू शकतो. तर आपण पहिलं वाक्य घेऊ आता. तर त्यासाठी काय करायचं, आय हा करता घेऊ. आय याच्यानंतर काय येईल आता टू बीचं भूतकाळी रूप कोणतं येईल, वॉज येईल. कारण आय हा करता कसा आहे एकवचनी असल्यामुळं आय वॉज. आता आपण इथं कोणतं क्रियापद घ्यायचं, कुठलं घ्यायचं आपण स्विम. SWIM. SWIM स्विम म्हणजे पोहणे. तर हे क्रियापद घेऊ आपण. आता याला ING प्रत्यय लावल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा एक एम घ्यावं लागतं. स्विमिंग इन दी रिव्हर. आय एम स्विमिंग इन दी रिव्हर. मी नदीत पोहत होतो. मी नदीत पोहत होतो असा या वाक्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं करता अधिक एम अधिक वॉज वेअर अधिक मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय अधिक ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असं वापरून आपण काय केलेलं आहे, हे वाक्य बनवलेलं आहे. हे टू बीचं भूतकाळी रूप. स्विम ह्या मुख्य क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावलेला आहे. स्विमिंग इन दी रिव्हर. इन दी रिव्हर हा ऑब्जेक्ट आहे. अवघड वाटतं का तुम्हाला हे असं वाक्य बनवण्यासाठी? बिलकुल अवघड नाही. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळे कर्ते, वेगवेगळी क्रियापदं, वेगवेगळे कर्म वापरून तुम्ही अशी वाक्ये बनवू शकता. मी नदीत पोहत होतो. मग इथं तुम्ही लिहून टाका मराठीमध्ये, मी नदीत पोहत होतो.
मी नदीत पोहत होतो. बरं, आता सेकंड घेऊ आपण. वी. आता आपण वी हा करता वापरू. वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही. वी हा कसा शब्द आहे? अनेकवचनी आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय कोणतं आता टू बीचं रूप वापरावं लागेल? वॉज वापरता येईल का इथं? नाही. कारण काय? तर करता हा एकवचनी असता तर आपण वॉज वापरलं असतं, परंतु हा करता अनेकवचनी असल्यामुळं आपण वेअर वापरायचं. वी वेअर स्विमिंग. हेच क्रियापद घ्या आता. स्विमिंग. स्विमिंग इन दी रिव्हर. स्विमिंग. स्विमिंग इन दी रिव्हर. वी वेअर स्विमिंग इन दी रिव्हर. आम्ही नदीत पोहत होतो. आम्ही नदीत पोहत होतो. आम्ही नदीत पोहत होतो. नंबर 3. आता वी आय झाला, वी झाला. आता आपण यू करता घेऊ. यू. आता यू ह्या करत्यानंतर हे टू बीचं हे अनेकवचनी रूपच वापरावं लागतं. हा यू ह्या कर्त्यासाठी आहे का? वी वेअर स्विमिंग. स्विमिंग इन दी रिव्हर. वी वेअर स्विमिंग इन दी रिव्हर. तू नदीत पोहत होतास. तू नदीत पोहत होतास. तू नदीत पोहत होतास. बरोबर. आता नंबर 4 घ्या. आता याच्यामध्ये तू नदीत पोहत होतास हे वाक्य झालं. आता दुसरा जरी यू घेतला आपण, तोही अनेकवचनी या अर्थाने, तर तुम्ही नदीत पोहत होतास. मग इकडं घेऊ आपण. यू वेअर स्विमिंग. स्विमिंग इन दी रिव्हर. याचा अर्थ काय होतो? तुम्ही नदीत पोहत होते. तुम्ही नदीत पोहत होते. तुम्ही नदीत पोहत होते. नंबर 5. तो नदीत पोहत होता. तो नदीत पोहत होता असं लिहायचं. आता तो नदीत पोहत होता. तो नदीत पोहत होता. ही वॉज स्विमिंग इन दी रिव्हर. ही वॉज स्विमिंग इन दी रिव्हर असं होईल याचं. ही वॉज स्विमिंग. ही वॉज स्विमिंग इन दी रिव्हर. आता मला सांगा की याच्यामध्ये तुम्हाला काय अवघड वाटण्यासारखं आहे? बिलकुल काहीही एक अवघड वाटण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही करता, त्यानंतर टू बीचं भूतकाळी रूप, त्यानंतर मुख्य क्रियापदाला आय-एन-जी प्रत्यय, त्यानंतर कर्म घेतलेलं आहे. तर अशी रचना केल्याच्यानंतर तुमचं हे पास्ट कंटिन्यूअस टेन्समधलंच म्हणजे चालू भूतकाळामधलं वाक्य बनत असतं. आता नंबर 6. आता त्याच्याऐवजी आपण सी करता वापरू. सी सुद्धा कसा आहे? एकवचनी आहे. त्यामुळे टू बीचं रूपसुद्धा काय येईल? इथं एकवचनीच येईल. वॉज. सी वॉज स्विमिंग. सी वॉज स्विमिंग इन दी रिव्हर. ती नदीत पोहत होती. ती नदीत पोहत होती. ती नदीत पोहत होती. नंबर 7. राधा वॉज स्विमिंग इन दी रिव्हर. राधा नदीत पोहत होती. राधा वॉज स्विमिंग इन दी रिव्हर. राधा नदीत पोहत होती. आता आपण दे, THEY, दे म्हणजे ते. दे. आता काय टू बी स्वरूप? वेअर. दे वेअर स्विमिंग इन दी रिव्हर. ते नदीत पोहत होते. दे वेअर
स्विमिंग इन दी रिव्हर. ते नदीत पोहत होते. ते नदीत पोहत होते. आता आपण गोपाल घेऊ. गोपाल. आता टू बीचं रूप कोणतं येईल? वॉज. गोपाल वॉज रायटिंग हिज होमवर्क. रायटिंग हिज होमवर्क. गोपाल वॉज रायटिंग हिज होमवर्क. गोपाल आपला गृहपाठ लिहित होता. गोपाल गृहपाठ लिहित होता. अशा पद्धतीनं नाम, सर्वनाम, विशेषनाम ह्या सर्व कर्ते वापरून आपण वेगवेगळे पास्ट कंटिन्युअस टेन्समधले वाक्य बनवू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. त्याचबरोबर नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.